आता वेगवेगळ्यांना म्हणजे तुम्ही काही म्हणू नका. तुम्हाला बरं वाटलं तर बघा, राज्यातल्या बेरोजगार युवकांना रोजगार मिळवण्याच्यासाठी महायुतीचं सरकार विविध योजना राबवतोय. त्याचाच एक भाग जर्मन सरकार, जर्मनी जसं भारत आहे तसं जर्मनी, त्याच सरकारच्या बरोबर आपल्या महाराष्ट्र सरकारने करार केलाय. या या कराराच्या माध्यमातून वेगवेगळ्या कामाचं ज्ञान असणारे 4 लाख मुलं मुली हे जर्मनीला रोजगारासाठी जाऊ शकतात. त्याच्यामध्ये जर्मनीमध्ये वाहन चालकांची मोठी मागणी आहे आणि त्यासाठी आपल्या देशातल्या युवकांना थोडीशी जर्मन भाषा तोडकी मोडकी का होईना, टॅक्सीत त्यांचा माणूस बसला तर काहीतरी कुठं जायचं काय जायचं ते तरी कळलं पाहिजे. तेवढी शिकवण्याचं आवश्यक कौशल्य त्याकरता पण बजेटमध्ये आम्ही तरतूद केली. आता ते शिकवायला आम्ही सुरुवात केलेली आहे. या माध्यमातून अनेकांना जर्मनीमध्ये कामाची संधी मिळणार आहे. तुम्हाला तुमच्यातल्या कुणाला जायचं असेल तर जरूर आपण विचार करावा. तिथं त्यांनी सांगताना सांगितलंय 2 लाख रुपये महिना मिळतील. 1 लाख रुपये मात्र तिथं राहण्याचा खर्च, जेवणाचा खर्च वगैरे वगैरे. कारण शहर म्हणजे जर्मनी तिथं युरो चालतो, तिथं काही डॉलर पण आपला पाऊंड पण चालत नाही, डॉलर पण जास्त चालत नाही, रुपयाही चालत नाही, युरो चालतो. आणि त्याच्यामुळं तुम्हाला तिथनं काही पैसे पाठवता येतील. अर्थात तुम्ही म्हणाल काय आम्हाला भेटायला आला आणि जर्मनीला पाठवायला निघाला. तुम्हाला जायचं असेल तर स्वखुशीनं, माझा आग्रह नाही.